सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे 48 तासात उतरवीन राज ठाकरे. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलवणारी आश्वासने देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार आणि कशी करणार ते सांगितले आहे. मशिदीवरील भोंगे काढले पाहिजे यात दुमत नाही असे सांगत आमची सत्ता आली तर 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वटणीवर आणू असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना केले. मतांचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे असेही ते म्हणाले. मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा माजिवडा उमेदवार संदीप पाचंगे, कळवा मुंब्रातील उमेदवार सुशांत सूर्यराव, कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी 3 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊन नेऊ असे कुराणमध्ये लिहिले आहे. मग लाऊडस्पीकरचा कुराणमध्ये उल्लेख आहे का अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा असा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसऱ्यांना त्रास देणे हा असा कुठला धर्म आहे अशी विचारणा करत लाऊडस्पीकर लावण्यापेक्षा अलार्म लावा असा सल्लाही त्यांनी दिला. गेले अनेक वर्ष त्याच विषयांवर निवडणुका लढवल्या जात आहेत. गेले 50 वर्ष शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत गरजा आजही संपलेल्या नसून याच विषयांवर आजही निवडणुका लढवल्या जात आहेत. त्यामुळे येथील तरुणांना नवीन सुचणार कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विकास, नागरी समस्यांच्या विषयांवर कोणीही आमदार खासदारांना प्रश्न विचारत नाही. निवडणुका आल्या की आपणही त्यांचे गुलाम असल्यासारखे मतदान करतो. निवडणुका म्हणजे आता खेळ होऊन बसलाय असेही ते म्हणाले. 5 वर्षात एकदा मनसेला नाशिकची सत्ता मिळाली. त्याच वेळी 5 वर्षाच्या आत सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलवणारी आश्वासने देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार आणि कशी करणार ते सांगितले आहे. मागील 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय तमाशा आपण पाहिला आहे. या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातून महाराष्ट्राला आपणास बाहेर काढायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री पदाचा मोह. मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे. मला कुठल्याही खुर्चीचा मोह नाही. मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडावी असाही मोह नाही असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणतात की मी प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणार आहे. पण आपल्याला मंदिर नको तर विद्या मंदिर आणि गड किल्ले बनवायचे आहे. कारण विद्या मंदिराची कमतरता आहे आणि गड किल्ले हे पुढच्या पिढीला दाखवायचे आहे अशी टीकाही त्यांनी केली. नाही वटणीवरती आणले तर बघा मला, हा काही धार्मिक विषय नाहीये. हा लोकांना त्रास होतोय. सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो. 10 दिवस 12 दिवस आपण समजू शकतो. आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्या गोष्टी आपण समजू शकतो. पण 365 दिवस 24 तास आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे. उंबरठ्याच्या बाहेर येऊ देता कामा नये. ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही. आपल्या घरामध्ये देवारा असतो, आपण जातो, सकाळी पूजा करतो, नमस्कार करतो, बाहेर निघतो. तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा, बसा तुमच्या गुडघ्यावरती, करा सगळं वर, म्हणा प्रार्थना. आम्हाला कुठे आक्षेप आहे? तुमच्या जो धर्मामधला विषय असेल, तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा, काय नमाज पढा नमाज पढा. कोणी आक्षेप घेतलाय? कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला. पण सगळे मिळून ज्या तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार, आक्षेप आमचा तिकडे आहे. वर्षानुवर्ष खोळंबलेले प्रश्न आहेत. वर्षानुवर्ष आमच्याकडे याची उत्तरच सापडत नाही. आज हे सरकार गेलं, ते सरकार आलं, ते सरकार गेलं, हे सरकार आलं. आम्ही 50 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. आजही निवडणुका काय चालू आहेत? आमच्याकडचे विषय काय आहेत? आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ. अजून तेच चालू आहे. 50 वर्ष झाली तरी. अहो, मूलभूत गरजा जर समजा आमच्या संपल्या नाही, आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील? आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील? म्हणजे आता पण म्हटलं होतं मी त्या तुमच्या काय ते दिव्याला
आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण? त्याची नखं वाढली, अशी वाकडी 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 आतमध्ये जातात आणि तो आपला एकटा फिरत असतो आपल्याकडे. तुझी नखं दाखव, हा बघा नखा घेऊन फिरतोय, आपल्या नखा घेऊन फिरतोय.